नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आज तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या अतिशय मजेशीर आहेत. अतिशय मजेशीर म्हणजे ऐकून तुम्हाला खरंच वाटणार नाही. तर नीट ऐका. बघा, शाळेत असताना ना मला नटनट्यांपैकी अमिताभ बच्चन हा नट फार आवडायचा. इतका की कॉलेज बंक करून मी सांगलीला कुठं पिक्चर असेल तिथं जायचे आणि संध्याकाळी मी आजोळी राहायची तिथं तंबूत पिक्चर बघायला जायची तंबूत. तर मग कसं आता मैत्रिणीशी बसलं की हे थापा मारायच्या नुसत्या नुसत्या थापा. म्हणजे खरं काय नाही, असं स्वप्नरंजन खरं काय नाही, कल्पना कल्पना आणि नुसत्या कल्पना. आणि मग आमच्या शेजारी एक असं गुजराती कुटुंब होतं बरं का. तर ते गुजराती बोलायचे आणि त्यांच्यामुळं मला पण गुजराती बोलता येतं, बरं वाटतं सांगायला म्हणून सांगितलं. तर ना त्या गुजरातला म्हणजे त्यांचे पाहुणे गुजरातला त्या बाजूला, परंतु ते महाराष्ट्रात एक झालेले. तर त्या म्हणायच्या माझी मावशी आहे ना ती अमिताभ बच्चनच्या घरात का नाही झाडू मारायला आहे. तर मी म्हणायची हो का. तर त्या म्हणायच्या हो, आता काय करूया आपण कधी मुंबईला गेलो का नाही मावशीकडं आमच्या जाऊया बरं का. तर मी म्हणायची होय होय. मग त्या आपण काय एवढ्या थप्पा मारायच्या हो. तर मी म्हणायची बरं 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 बरं. तर मावशीची ओळख करून देतो आणि असं समोर बसून समोर अगदी तू म्हणशील की कुणाची तरी म्हणजे असं ओळख करून लांबनं फोनवरनं असं नाही, समोर बच्चांच्या बसून तुला बोलायचं चान्स आरामात देऊ शकतो आम्ही. इतकं माझ्या मावशीची ओळख. तर म्हटलं बरं झालं बरं झालं. मग त्या काय करायच्या, रोज मला काहीतरी काहीतरी गमती सांगायच्या. तर खरं काय आणि खोटं काय ते मला कळत नव्हतं त्या वयात. तर त्या म्हणायच्या आमची मावशी अशी म्हणली, मग अमिताभ बच्चन असा म्हणला. पण खरोखर तिची मावशी अमिताभ बच्चनच्या बंगल्यात कामाला होती, ही गोष्ट खरी आहे. परंतु मला जी ती थापा मारायची ना मला खरं वाटायचं. आणि आता तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं मास्तरीन बाई, तुम्ही एवढी एडपट होतं तुम्ही मास्तरीन बाई झाला कसं. तर झाले नशिबानं बरं का, नशिबानं झाले. तर ऐका, तर काय झालं, असं हे बच्चनचं वेड 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 आणि मी नुसती सिनेमा पाहत असायची, नुसती सिनेमा. पण नशीब नावाची एक गोष्ट असते बरं का. नशीब, केवळ आणि केवळ नशिबाची साथ असते, ही गोष्ट मी तरी मान्य करते बाबा, खरोखर. कारण का, माझ्या ध्यानीमनी नसताना मला चांगली सरकारी नोकरी लागली आणि ती पण अतिशय लहान वयात, 18 पूर्ण झाल्याबरोबर. म्हणजे इतक्या लवकर लागली की आता मला त्या नोकरीचा प्रचंड कंटाळा आला इतकं. तर सांगण्याचा मतितार्थ असा की लहानपणी जे बच्चनचं स्वप्न बघितलं होतं ते आता तुम्ही मगापासून रोड बघताय ना, अशा एरियात आम्ही राहतो आणि अशा एरियात मी सध्या नोकरी करते. नाईलाजानं म्हणा किंवा माझ्या नशिबानं म्हणा, काय म्हणा. तर हे बच्चनचं खूळ होतं ना ते डोक्यात असं होतं की मला मला नेहमी असं वाटायचं की खरोखर मी एकदा तरी बच्चनला भेटणारच. पण बच्चनला भेटायचं म्हणजे आता त्या कळालं का कुठं बसायला लागतंय, कुठल्या हॉट सीटवर बसावं लागतं आणि मग काय काय प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. बरं झालं आता भेटायचंच नाही, कारण आपल्याला काय तेवढं नॉलेज नाही आणि जे कमी नॉलेज आहे त्याच्यावर आपण आपलं चालवत 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 आलो आहे. तर
सध्या काय आपण बच्चांचा विचार करत नाही हं. सध्या आपण फक्त कामाचा आणि कामाचा आणि कामाचाच विचार करत असतो. तर हा सगळा माझ्या बाबतीत असणारा स्वप्नरंजित मामला तुम्हाला सांगण्यामागचा हेतू हाच, की लहानपणी आपण किती वेडे असतो.